कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरे विठ्ठल केशवा कुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजे उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला सेतु जेणे अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा तुका दोजी दोहा पर ब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा पुढता जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे तुका म्हणे आम्हासाठी कृपा पोटी वागवी पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भक्ती करणाऱ्याच्या दृष्टीनं अतिशय
महत्वाचं अशा प्रकारचं विधान करतायत. अभंगाच्या भाषेवरून हे उत्तर दिसतंय. उत्तर तुकोबारायांना कोणी प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं तुकोबारायांनी उत्तर दिलेलं आहे. पण या उत्तराने जो संदेश जगामध्ये तमाम भक्ती करणाऱ्या पर्यंत पोहोचत असेल तर त्यांच्या दृष्टीनं हा अतिशय महत्वाचा. तुकोबारायांनी या अभंगात उत्तर दिलेलं आहे. तर ज्या प्रश्नावर ते उत्तर दिलेलं आहे तो प्रश्न आपल्याला अगोदर काढावा लागणार आहे. अभंगात प्रश्न नाहीये, अभंगात काय आहे? उत्तर आहे. आणि मग त्या उत्तरावरून प्रश्न काय असेल याचा आपल्याला अनुमान करता येतं. फार काय ते अवघड नाहीये. फोनवर बोलणाराचं बोलणं ऐकू येतं आपल्याला, तिकडून बोलणारा कोण आहे त्याचं ऐकूच येत नसलं तरी याच्या बोलण्यावरून त्याचा अनुमान नाही. मला जमणार नाही, उद्या मला खूप काम आहे, मी नाही येऊ शकतच नाही, मी तुम्ही कोणी दुसरा पहा. म्हणजे तिकडला म्हणत असला पाहिजे की उद्या तुम्ही इकडे या. हे याच्या बोलण्यावरून आपल्याला काय करता येतं? अनुमान. तसं तुकोबारायांनी अभंगामध्ये जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरावरून तुकोबारायांना प्रश्न काय विचारला असेल आणि तो कोणी विचारला असेल हे दोन्ही अशा प्रकारचे उत्तर आपल्याला सापडतात. म्हणजे आपल्या त्याच्या दृष्टीनं तो प्रश्न आहे, पण आपल्या दृष्टीनं ते काय उत्तर आहे. काय प्रश्न असेल? प्रश्न सरळ सरळ हाय. तुकोबाराय भगवंताची भक्ती करत होते, स्वतः भक्ती करत होते आणि अनेकाला भक्तीच्या मार्गाला लावत होते. पुढत पुढती तुका सोकला सोकवितो लोका. तोही भक्ती करण्याकरता सोकलेला आहे आणि लोकांनाही तो रस पिण्याकरता काय करत होते? ते सोकवित होते. लोकांनाही नादी लावत होते, लोकांनाही भक्ती करण्याकडे प्रवृत्त करत होते, लोकांना बरोबर घेऊन ते भक्ती करत होते. असा हा प्रकार तुकोबारायांचा ज्या वेळेला काहींनी पाहिला, काहींनी म्हणजे वेदशास्त्र संपन्न असणाराने. आणि मग तुकाराम महाराजांना त्यांनी विचारलं, महाराज तुम्ही स्वतः भक्ती करता, जगाला भक्ती करायला लावता, या भक्तीचं प्रयोजन काय आहे आम्हाला सांगा. कारण प्रयोजनम अनुदिश्य न मंदोपी प्रवर्तते. प्रयोजन पाहिल्याशिवाय, प्रयोजन कळल्याशिवाय, प्रयोजनाचा हेतू मनात असल्याशिवाय कोणीही कोणत्याही कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. निष्काम भक्ती, निष्काम कर्म या शब्दाचा अर्थ सुद्धा लगेच कसलीच इच्छा ठेवून न ठेवता करणं हा नाही अर्थ त्याचा. असा निष्काम शब्दाचा निरपेक्ष नाही अर्थ घेतला जात. निष्काम शब्दाचा अर्थ असा आहे की वैषयिक अपेक्षा ठिन्न ठेवता, विषयाची जड वस्तूची अशा प्रकारची अपेक्षा न ठेवता केलं जाणारं कर्म त्याला काय म्हणतात? निष्काम. आणि तशा इच्छेनं केलं जाणारं कर्म त्याला म्हणतात सकाम. मुलगा व्हावा म्हणून एखादा यज्ञ करत असेल तर सकाम आहे. सत्ता यावी म्हणून एखादा यज्ञ करत असेल, कर्म करत असेल, हे सकाम आहे. विहिरीला पाणी लागावं म्हणून करत असेल, सकाम आहे. पोराला पोरगं व्हावं म्हणून सत्यनारायण करत असेल, हे काय आहे? सकाम आहे. पण अंतःकरणाची शुद्धी व्हावी, आपला उद्धार व्हावा, देव प्रसन्न व्हावा म्हणून जर एखादा करत असेल तर त्याला सकाम म्हटलं जात नाही, त्याला निष्काम म्हणतात. तसं निष्काम खासच जे कर्मयोगी असतात ना ते नाही कसल्याच फलाची अपेक्षा नाही करत. खास जे भक्तियोगी आहेत तेही कशाचीच काय करत नाहीत? अपेक्षा करत नाहीत. अपेक्षा करत नसले तरी त्यांना फल मिळत नाही असं नाही. किंवा ज्या शास्त्राने तशा निष्काम होऊन ते साधन करायचं सांगितलेलं आहे ते साधन त्याला फल नाही असं नाही सांगत ना. साधकाने कर्त्याने निष्काम राहावं, त्यांनी फलाची अपेक्षा करू नये. म्हणजे त्याला फल मिळत नाही किंवा त्याला फळ नाही
असा त्याचा अर्थ नाही ना. फलरहित अशा प्रकारचं कर्म साधन जर शास्त्र करायचं सांगत असेल तर शास्त्रच काय होईल? निरर्थक होईल, निष्फल होईल. त्याच्यावर अप्रामाण्य दोष येईल, त्याच्यावर विप्रलंबकाचा दोष येईल. फसवलं शास्त्राने लोकांना असा त्याचा अर्थ होईल. कारण ज्याला काही कर्म फल नाहीये अशा प्रकारचं काय सांगितलं? साधन करायचं सांगितलं. तर त्याचा अर्थ तसा नाही. याने साधनाशी इतकं एकनिष्ठ असावं, याचं साधनावर एवढं प्रेम असावं की त्या साधनाच्या प्रेमामध्ये त्याने साध्याकडे सुद्धा पाहू नये, लक्ष देऊ नये. असं जरा पुढे सारखा टेकू नका त्याला. सकाळी इतक्या लवकर नाश्ता करते, जरा थोडा उशिरा नाही करता येत का? हा बरं ठीक आहे. नाही तर तुमचं तरी काय इलाज आहे? ती आली तर त्याला तुम्ही काय करा, जरा थोडं उशिरा उठत जा. प्रवचनात झोप लागेल एवढ्या लवकर नाही उठावं, काही कामाचं नाही. मग ते काय सांगत होतो मी? निष्काम. निष्काम शब्दाचा अर्थ तर साधकाने ती साधना करत असताना एवढं निष्काम असावं की वैषयिक इच्छा तर नको, पण आमचं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, देवाची कृपा झाली पाहिजे, ही काय करू नये? अपेक्षा करू नये. हे करणं आमचं कर्तव्य आहे. शास्त्राने आमच्याकरता हे विधान केलेलं आहे आणि शास्त्राने जे सांगितलं त्याचं अनुष्ठान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्हाला कसल्याच फलाची अपेक्षा नाही. मिळायचं असेल तर मिळेल, नसलं मिळायचं तर मिळणार नाही. आम्ही साधन करत राहणार. ही भावना त्या कर्म याच अपेक्षेतून भगवंताने म्हटलेलं आहे ना, मा फलेषु कदाचन कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. पण असं म्हणणारा भगवानच म्हणतो की हतो वा प्राप्स्यसि स्वर्गे जित्वा वा भोक्ष्यसे. मग आता काय गच्ची नाही धरावी त्याची. इकडं सांगतो मा फलेषु कदाचन आणि हा इकडं सांगतो की मेला तर आमकं होईल. याचा अर्थ असा आहे की कर्त्यांनी इतकं निष्काम असावं, कर्तव्याच्या ठिकाणी इतकं एकनिष्ठ असावं. आपलं कर्तव्य आहे, बाकीचा प्रश्न नाहीये. मग हे ज्याच्याकरता केलेलं आहे त्याने त्याचं कर्तव्य पाहावं. फल देणं आपलं कर्तव्य नाही ना, कर्म करणं आपलं कर्तव्य. आपणच आपलं कर्तव्य करायचं. ते द्यायचं नाही द्यायचं, कधी द्यायचं, कसं द्यायचं, किती द्यायचं, हा त्याचा प्रश्न राहील. त्याने तो त्याचं कर्तव्य करो अथवा न करो, त्याने त्याचं कर्तव्य करावं हेही आम्हाला काय नाही, अपेक्षा नाही आहे. इतकं कर्माच्या ठिकाणी साधकाच्या ठिकाणी साधकाने काय राहावं? एकनिष्ठ राहावं, हा त्याचा अर्थ. तुकाराम महाराज तसेच एकनिष्ठ होते. पण तुकाराम महाराज स्वतःच नुसती भक्ती करत असती तर मग त्यांना हा प्रश्न विचारला गेला नसता. पण तुकाराम महाराज भक्तीचा प्रचार करत होते, भक्तीचा प्रसार करत होते. सगळ्या जगाने भक्ती करावीत ही अपेक्षा बाळगून तुकोबाराय होते. त्याच्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करत होते. साहजिकच त्यांना प्रश्न विचारला गेला की ही जी तुमची भक्ती आहे या भक्तीचं साध्य काय, फल काय, प्रयोजन काय? विषयाची प्राप्ती हे प्रयोजन आहे का? आम्हाला तर तसं वाटत नाहीये. कारण तुम्हीच सांगता की आम्हाला ते लागत नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची अनेक न लगे माईक पदार्थ. आम्हाला माईक पदार्थ लागत नाही लागत. नको, रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल, हे तो आम्हा खोल भक्ती पुढे. रिद्धी सिद्धी देशी आम्ही चुंबळे न होतायशी, आम्हाला नाही लागत ते. आता जिथं रिद्धी सिद्धी लागत नाही असं म्हणतात तिथं एरीला पाणी लागावं हे कशाला अपेक्षा करतील?
म्हणजे तुम्हाला माईक पदार्थ नकोय असं म्हणता तुम्ही, पण भक्ती तर खूप करता, लोकांना करायला सांगता, मग याचं फल काय आहे? आता अमायिक पदार्थ पाहिजे असेल तर अमायिक परमात्मा आहे, मोक्ष आहे, ब्रह्म आहे. जगात दोनच तर पदार्थ आहेत, एक माईक आहे आणि दुसरा स्टँड आहे, ज्याच्यावर माईक आधारित आहे. असं ते माईकचं अधिष्ठान असणार स्टँड आहे. दोन तर आहेत, एक माईक आणि दुसरं स्टँड. ते माईक ज्याच्यावर प्रतीत होत असं अमाईक. माईक म्हणजे खोट, अमाईक म्हणजे खरं, सत्य. अस्मिन मते पदार्थ ही द्विविधा. मग तुम्ही माईक नको म्हणता आणि साधन करता, याचा सरळ सरळ अर्थ काय झाला? अमाईक तुम्हाला हवंय. विनाशी नकोय म्हणजे अविनाशी हवंय, आणि अविनाशी ब्रह्म आहे. त्या ब्रह्माची प्राप्ती होणं यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष मिळणं, मोक्ष म्हणजे मिळणं म्हणजे काय? ब्रह्म प्राप्त होणं. कारण यया ब्रह्मत्वासीच पार्था सायुज्यायशी व्यवस्था, याचे नाव चौथा पुरुषार्थ का? ब्रह्मणो हि प्रतिष्ठा ममृतस्य वेशच शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. ऐकांतिक सुख, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, मोक्ष, सायुज्य, देवाची प्राप्ती, हे सगळे एकार्थी अशा प्रकारचे शब्द आहेत. आणि महाराज, भक्ती करून तुम्ही मुक्त कसे होणार हो? कधी होणार? होणार का? भक्तीनं अमायिक अशा प्रकारचा मोक्ष तुम्हाला मिळणार का? म्हणजे तुमचा उद्धार होणार का? मोक्ष मिळणं म्हणजेच काय होणं? उद्धार होणं. तुमचा उद्धार होणार का? असा प्रश्न ज्या वेळेला तुकोबारायांना विचारला गेला, त्यावेळेला त्याचं उत्तर या अभंगातून दिलेलं. अर्थातच हा प्रश्न कोणी उच्चारला असेल? जे कर्म करणारे ते उच्चारतील का हा प्रश्न? नाही. जे योगाचं अनुष्ठान करणारे ते उच्चारतील का हा प्रश्न? नाही. म्हणजे हा प्रश्न कोणी विचारलेला असणार? यादंत्याने. ज्ञान मार्गावर जे आरूढ आहेत, सरासर विचार करणारे जे आहेत, त्याने हा प्रश्न विचारलेला असणार. कारण ब्रह्म जर अप्राप्त असतं, मोक्ष जर अप्राप्त असतं, तर मग भक्तिरूपी कर्माने त्याची काय झाली असती? प्राप्ती झाली असती. मोक्ष नावाचं एखादं ठिकाण असतं तर मग हे चालत गेले असते, तिथे जाऊन त्यांना ते मिळालं असतं. पण मोक्षस्य नाही वासुस्ती न ग्रामांतरमेव वा अज्ञान हृदय ग्रंथी छिद्यन्ते मोक्ष इति स्मृतः. मोक्ष, मोक्ष म्हणजे काय? मोक्ष नावाचं गाव नाही, वैकुंठ नाही का? वैकुंठाला जाणं हा मोक्ष नाही. ती अवस्था आहे, स्थिती आहे. मोक्ष ही काय? स्थिती आहे. कशाला म्हणतात मोक्ष? अज्ञान हृदय ग्रंथी छिद्यन्ते. अज्ञानापासून निर्माण झालेली जी ग्रंथी आहे, ग्रंथी म्हणजे गाठ. ग्रंथी शब्दाचा अर्थ काय? गाठ आहे. गाठ म्हणजे दोघांचं एकत्र येणं. ते दोघं एक ज्याच्यामुळं होतात त्याचं नाव काय आहे? गाठ आहे. गाठ उपरण्याची, दाव्या दाव्याची, जीवा जीवाची काय असते? गाठच की नाही. आता मग काही जन्माच्या गाठी असतात, काही तास 2 तासापुरते असतात, काही जन्माच्या असतात. तर ही जी गाठ आहे, अज्ञानजन्य असणारी जी गाठ आहे, तर ही एका जन्माची नाही, अनादी कालापासून अशा प्रकारची पडलेली गाठ आहे. कोणाकोणाची ही गाठ आहे? ही जडाची चेतनाची गाठ आहे. विनाशी आणि अविनाशीची गाठ आहे. ही व्यापक आणि परिच्छिन्नाची गाठ आहे. ही आत्मा आणि अनात्म्याची गाठ आहे. आत्मा आणि अनात्म्याची गाठ झाली आणि आत्मा अनात्मा एक झाले.
महाराज म्हणजे सर्वथा असंभवनीय अशा प्रकारचं हे घडलेलं आहे. आत्मा अनात्मा एक कस काय होईल बरं? आत्मा आत्मा आहे, अनात्मा अनात्मा आहे. मी ते मी, तू ते तू, तू मी कस काय होईल आणि मी तू कस काय होईल? कारण त्याच्या स्वरूपामध्ये सर्वथा काय आहे? भिन्नपणा आहे. पण झालं बा, झालं. हो पण कसं शक्य आहे? एक तर मुळात व्यवहार घडण्याकरता सत्ता एक लागते. महाराज जडाची आणि चेतनाची सत्ताची एक नाही. चेतन ज्या सत्तेमध्ये आहे त्या सत्तेमध्ये जड नाही, आणि जड ज्या सत्तेमध्ये ती सत्ता चेतनाची नाही. चेतनाची कोणती सत्ता आहे? प्रातिभाषिक पारमार्थिक सत्ता आहे ती. आणि जडाची सत्ता तीन मानल्या तर व्यावहारिक, दोनच मानल्या तर प्रातिभाषिक. जडाची सत्ता. मग कस काय व्यवहार? का म्हटलं लग्नाला नाही निघायचं का? ते म्हणजे कोणाचं लग्न? आणि ते तुम्हाला पत्रिका नाही आल्या का? पण त्याने केवढा मोठा गावात गठ्ठा वाटला. ते म्हणे आले असेल वगैरे, आता माझ्या काही लक्षात नाही. आपण चला ना मग निघायचं. ते म्हणजे कोणाच्या लग्नाला जायचं? ते मला याच्या स्वप्नातल्या मित्राची पोरीचं लग्न. पोरगी स्वप्नातली, पोरगा जागृतीतला. ते म्हणे अरे आपला तो माझा मित्र नाही का, हा त्याच्या पोरीचं लग्न आहे. आणि ते म्हणे कोणाला दिली ती? मग त्याला सांगितलं आमचा पाहुणा इकडचा सोलापूर जिल्ह्याचा, त्याला दिले. मग त्याच्या लक्षात आलं का तुझ्या मित्रानं तर लग्नच नाही केलं. ते म्हणे पण त्यानं लग्न केलेलं नाही, पण रात्री मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्याला पोरगी झाली. मग आता तुला तर माहिती आहे, तर ते तर असंच बोंबलत फिरतं इकडं तिकडं. मग ती जबाबदारी माझ्यावरच आली. याच्या स्वप्नातल्या पोरीचं लग्न जागृतीतल्या पोराबरोबर. आता हे शक्य आहे का बरं? महाराज शक्य नाही. सर्वता हे सगळं खरं आहे, पण प्रत्यक्ष प्रतीती आहे त्याची वाट काय? प्रत्यक्ष प्रतीती आहे त्याची वाट काय? प्रतीतीचा आपलाप तर कोणी करू शकत नाहीये, शक्य नाही हे तर्काने झालं. पण अनुभवाचा आपलाप तर कोणी करू शकत नाही ना. म्हणजे काय अनुभव आहे? मी देह आहे हे तर खरं आहे का नाही? काय मास्तर खरं आहे का नाही? मास्तर मी आहे हे खरं आहे का नाही? हा मग मी मास्तर म्हणलं डोळं कायला वर केले? तुमचा हसायचा काय संबंध होता? मी जेव्हा मास्तर म्हणलो त्यावेळेला खाली काय मला पाहता. तुम्ही जर मास्तर नाही तर मी मास्तर म्हटल्यानंतर माझ्याकडे पाहायचं, तुमचं हे बाकीचे काऊन नाही पाहिले? तर मी देह असा ज्या वेळेला आपण उच्चार देहाचा अहम रूपाने करतो त्यावेळेला अहम हा आत्मा आहे आणि देह अनात्मा आहे. महाराज अहम हा आत्मा आहे, देह अनात्मा आहे. अहम व्यापक आहे, देह परिचिन्न आहे. अहम अविनाशी आहे, देह विनाशी आहे. अहम सुखस्वरूप आहे, देह दुःख स्वरूप. हे सगळं खरं आहे, पण मी देह ही प्रत्यक्ष प्रतीती आहे ना. मी देह आहे हे काय आहे? स्मृती आहे का ती? मी देह हे ज्ञान स्मृती ज्ञान आहे का? ना. स्मृतीहून भिन्न आहे. स्मृतीहून जे भिन्न ज्ञान आहे त्या ज्ञानाचं नाव काय आहे? अनुभव. ज्ञानाचे दोन प्रकार, एक स्मृती ज्ञान आणि दुसरा अनुभव ज्ञान. अनुभवात ज्ञानात पुन्हा दोन प्रकार असतात, परोक्ष आणि अपरोक्ष. मग मी देह आहे हे परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? मी देह परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? मी देह आता आले का पंचायत. मी देह आहे काय परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? अपरोक्ष आहे, प्रत्यक्ष आहे. त्याच्यात पुन्हा दोन प्रकार, प्रमा आणि भ्रम. मग मी देह आहे हे ज्ञान अयथार्थ आहे की यथार्थ आहे? प्रमा आहे की भ्रम आहे?
भ्रम आहे. का तर ते बाधित आहे. श्रुती, युक्ती आणि महात्म्याचा अनुभव या तिन्ही ज्ञानाने मी देह आहे हे काय आहे? बाधित आहे. बाधित आहे म्हणजे खोट आहे. मग खोट का आहे तर मी देह नसताना मी देह आहे अशा प्रकारचा भ्रम आहे. आणि मग मी देह आहे हा भ्रम झालेला आहे असं मानावं लागतं. मला केव्हा झाला, कधी झाला, कसा झाला, भ्रम होण्याकरता लागणारी कारण तिथं सापडतात का? कारण भ्रम होण्याकरता अधिष्ठानाचं सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाचं काय लागतं? अज्ञान लागतं. इथं आत्मा तर स्वप्रकाश आहे, तिथं सामान्य भाव नाही, विशेष भाव नाही. मग त्याच्या ते अधिष्ठान कसं काय झालं? त्याच्याकरता पूर्वजन्मीचे संस्कार लागतात. जेव्हा जन्मच नाही, पहिल्यांदा भ्रम झाला, तेव्हा संस्कार कुठले आणायचे? या शंकेला काहीही अर्थ राहत नाही. जर प्रत्यक्ष मी देह आहे अशी प्रतीती आपल्याला येते आणि ही प्रतीती प्रमाण आहे म्हणजे काय आहे? ती भ्रम आहे. स्मृती नाही आणि प्रमाण आहे. कारण शास्त्र सांगतं की मी देह नाही, मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी उपनिषद सांगतात. अयम आत्मा ब्रह्म उपनिषद सांगतं. तत्वमसी उपनिषद सांगतं. तो काय म्हणे? कैची किंवा कोठे जीव निराळा तुकोबारा सांगतात. म्हणजे शास्त्र प्रमाणाने हे बाधित आहे. बरं, युक्तीने हे बाधित आहे. युक्तीनं कसं बाधित आहे? तर मी हा अविकार आहे. तुम्ही आपण लहानपणी मीच, तरुण झाल्यानंतर त्या मी मध्ये काय फरक पडतो का? नाही. पण देहामध्ये काय पडला? फरक पडला. मी मध्ये फरक नाही पडला पण देहात फरक पडला ना. कसं काय फरक पडला? लहानपणी 1 मीटर मध्ये 2 चड्ड्या होत होत्या. आता तरुणपणी 1 चड्डीला 2 मीटर लागायला लागले. हा फरक पडला ना. म्हणजे देह विकारी आहे, मी काय आहे? अविकारी आहे. म्हातारपणी मी तोच आहे पण देह बदललाय. कितीतरी बदलला देह. म्हणजे देह विकारी आहे, मी अविकारी आहे. मग हे कसं काय होईल? देह जड आहे. देह काय आहे? जड आहे. त्याला कुठं काय कळतं? मी जोपर्यंत आता तोपर्यंत कळतं. ते मला कळत असतं, देहाला नसतं कळत. जरी देहाच्या माध्यमातून आपल्याला कळतंय असं वाटत असलं तरी देहाला नाही कळत. त्याही वेळेला आपल्यालाच कळत असतं. देहाला जर कळत असतं ना महाराज तर त्यानं सरपणावर निजूच दिलं नसतं. पळालं असतं ते तिथून. असतं पळायला. पळायला लागल्यावर काय बसवलं ते तिथं. पण त्याला कळतच नाही. म्हणलं पण मग मेलं म्हणून कळत नाही. देहात काय फरक पडलाय का? देहात तोच आहे ना. जिवंतपणी सुद्धा देहाला कळत नसतं, मीला कळतंय. मीला त्या देहामध्ये जो अहम आहे त्याला कळत असतं. पण ते देहात तो असतो, देहाशी एकरूप असतो म्हणून असं वाटतं. काय झालं? उलटनं पोळलं. काय पोळलं? उलटनं पोळलं. आता उलटनं कशाचं असतं? लोखंडाचं. आणि लोखंड पार्थिव द्रव्य आहे आणि पार्थिव द्रव्याचा स्पर्श अनुष्णासित आहे. ते कसं काय पोळलं? उलटनं जर पोळलं असतं, पोळायला लागलं तर मग भाकरी काय उलटायला कुणी घेतलं असतं का? उलटनं भाकरी कशाने उलटतात? उलटण्याने. आणि मग ते जर पोळायला लागलं तर हातात कशाला कोण धरलं असतं? धरतात का नाही हातात? उलटनं पोळतं का? मग नाही पोळत. आणि मग हे कसं काय म्हणते पोळलं? उलटनं नाही पोळलं, अग्नी पोळला. पोळणं हा धर्म कोणाचा आहे? अग्नीचा आहे. अग्नी पोळला पण त्यावेळेला अग्नी त्या उलटण्यात होता. उलटण्याच्या माध्यमातून पोळला. पण त्याही वेळेला जो पोळला तो उलटणं नाही, अग्नीच पोळला. तसं ज्या वेळेला आपल्याला कळतं त्यावेळेला आपण देहात असतो आणि म्हणून असं वाटतं की देहाला कळत. देहाला नाही कळत. हा, पायाला नाही कळत का? देह कळत आहे पायाला. काय कळत पायाला? आपल्याला कळत. म्हणजे तो चित स्वरूप आहे. अहम काय आहे? चित स्वरूप आहे. आणि देह
जड आहे. मग जडची चेतनाची कस काय ऐक्य होईल वा? आता ते कस काय होईल हे आम्हालाही वाटतं, पण झालं काय करता मग? शास्त्रामध्ये याला फलबल न्याय म्हणतात, फलबल न्याय. आणि मग तर्क जो करायचा असतो ते जे प्रतीतीच्या अनुसार तर्क करायचा असतो. प्रतीतीच्या उलट तर्क केला की त्याला तर्क नाही, मग त्याला कुतर्क म्हणतात. म्हणून आपल्यामध्ये संतांनी तर्काला मान्यता दिलेली आहे, कुतर्काला नाही मान्यता दिलेली. कुतर्काचा टाका संग पांडुरंग स्मरा हो, तार्किकाचा टाका संग. काय कुतर्क करू नये. हा 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 तो का म्हणे नाशिक कुतर्क्याचे कपाळी. कुतर्क्याच्या कपाळावर नाश लिहिलेला असतो. नाश त्याच्या पदरात काय पडतं? विनाश पडतो. विनाश. तर्क्यताम मा कुतर्क्यताम. मला हे प्रमाण पाहिजे. तर्क्यताम तर्क करा पण कुतर्क करू नका. अनुभव शास्त्र आणि संत यांनी जे सांगितलेलं आहे ते तसंच आहे हे तर्काने सिद्ध करा. हे तसं कसं सांगितलेलं आहे मुस्कडत जावं त्याच्या. ते म्हणतो तुकाराम महाराजांनीच असं कसं काय सांगितलं? तुझ्या बापाला जाऊन विचार. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं हे खरं कसं आहे हे करून दाखवायची जबाबदारी याच्यावर आहे का त्याच्यावर तर्क करायची जबाबदारी? म्हणजे तुम्ही नाही शंका घेत का? त्या शंका ते घट्ट फिट्ट करण्याकरता घेतो आम्ही त्याची उत्तर. ज्याची उत्तर माहिती नाही अशा शंका नाही घ्याव्या त्यानं. याला उत्तर माहिती नाही लोकांना नसलेली शंका निर्माण करून का बसतो? तर्क्यताम मा कुतर्क्यताम. मग कसं काय झालं? पण हे गाठ कशी काय पडली? तर अज्ञानाने पडली. अज्ञान हृदय ग्रंथी. अज्ञानामध्ये काही बी होतं. मग अविवेकामध्ये काही घडतं. अज्ञानाचं दुसरं नाव माया आहे आणि मायेची व्याख्या असे अघटित घटना. जे घडणं शक्य नाही ते घडवणं हेच तर तिचं स्वरूप आहे. म्हणून तर माया. पण ते अज्ञानजनित आहे. आणि मग अज्ञानाची निवृत्ती झाल्याशिवाय ग्रंथीची निवृत्ती होत नाही. आणि अज्ञान हृदय ग्रंथीची निवृत्ती होणं म्हणजे उद्धार होणं, म्हणजे मुक्त होणं, म्हणजे देवाची प्राप्ती होणं. हृदय ग्रंथीचा छेद होणं म्हणजे. आणि हृदय ग्रंथी अज्ञानजनित. आणि अज्ञानाची निवृत्ती कशाने होते? ज्ञानाने होते. भक्ती हे ज्ञान नाही. भक्ती काय? कर्म आहे. मग यांना भक्तीने कस काय यांचा उद्धार होईल? अशा प्रकारचे ज्ञानाचे संस्कार असलेल्या कुणीतरी एकाने विचारलं तुकोबारायांना, तुमचा भक्तीने उद्धार कसा होणार? तुकाराम महाराजांनी सरळ सांगितलं त्याला की उद्धाराचा आमच्यामध्ये संशय कोणालाही नाही आहे. उद्धाराचा संदेह नाही. याच्या काही सेवका उद्धाराचा काही संदेह नाही. म्हणजे काही हे संदेहाचं विशेषण करायचं. नाहीतर यांच्या काही सेवका उद्धाराचा संदेह नाही. म्हणजे याचे काही जे भक्त आहेत त्यांना उद्धाराचा काय नाही, संशय नाही. बाकीचे सगळे संशयात आहे असं त्याचा अर्थ होईल. असं विशेषण बदललं तर विचित्र काम होतं. तर उद्धाराचा संदेह नाही. याच्या काही सेवका, याच्या सेवका उद्धाराचा काही संदेह नाही. तर जे याचे सेवक आहेत, जे याचे भक्त आहेत, जे याचे शरणागत अशा प्रकारचे आहेत, त्यांच्या मनामध्ये उद्धाराची कुठल्याही प्रकारची काय नसते, शंका नसते. असं कसं काय शंका नसते? शंका करण्यासारखं जर स्थळ आहे तर शंका नाही कस काय? जंगलात उतरले की ज्या जंगलाच्या बाजूच्या रस्त्याने रात्री 6च्या नंतर कोणी जात नाही वाहनं घेऊन सुद्धा, अशा ठिकाणी उतरले
आणि मग रात्री कुणी इथं आपल्याला चोरी करायला येईल अशी आम्हाला कोणालाच काय नाही, शंका नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर लोक त्याला वेड्यात काढतील ना. शंका घेण्याचं स्थळ आहे आणि शंका नाही कसं काय. तसं तुम्ही कर्म करताय, उपासना हे काय आहे? कर्म. कोणतं कर्माला उपासना म्हणतात? कोणत्या कर्माला उपासना म्हणतात मास्तर? नाही, मानसिक कर्माला उपासना म्हणतात. कर्म तिघाकडून होतं, शरीराकडून, वाणीकडून आणि मनाकडून. त्याच्यात मानसिक जे कर्म असतं त्याला उपासना म्हणतात. उपासना म्हणजे एक प्रकारचं काय आहे? मानसिक कर्म आहे. उपासना म्हणजे मानसिक कर्म कसं काय? आपण म्हणतो आता टाळ वाजवीत चालले, हे उपासना कर. हे उपासना नाही, ते कर्म झालं. आणि उपासना त्याला म्हणतात की चित्त ज्याचं भगवंताच्या ठिकाणी आहे, चित्तामध्ये परमात्मा. मग टाळ वाजवीत का असत नाही, पण चित्त कशापाशी पाहिजे? परमात्म्यापाशी पाहिजे. नाही तर चाललंय हॅलो भजन करता करताच. ती उपासना बेपासना नाही, ती जोपासना आहे. उपासना नाही. उपा म्हणजे जवळ, आसन म्हणजे राहणं, देवाच्या जवळ वास करणं, देवाच्या जवळ राहणं, याचं नाव उपासना आहे. मग ते देवाच्या जवळ कशाने राहायला जातं? मनाने राहायला जातं, चिंतनाच्या माध्यमातून राहिलं जातं. तेव्हा उपासना म्हणजे मन देवाच्या जवळ राहणं, मनानेच देवाचा संकल्प करणं. संकल्प तो नाही तुझा महाराजा विणतो, पण मानसिक कर्मच झालं ना शेवटते. मानसिक काय आहे? कर्म आहे. आणि मग कर्माने अज्ञानाची निवृत्ती नाही होत. ज्या अज्ञानाने ग्रंथी तयार झालेले आहे, ज्या अज्ञानाने जीवबद्ध झालेला आहे, ज्या अज्ञानाने तो संसारामध्ये बुडालेला आहे, त्या अज्ञानाची निवृत्ती कर्माने होत नाही. आणि मग अज्ञानाची निवृत्ती होणं हा जर उद्धार आहे, तर तुम्ही उद्धाराचा संदेह नाही असं म्हणता कस काय? उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. असं काय तुमच्याकडे आधार आहे? कशाच्या आधारावर तुम्ही उद्धाराचा संदेह नाही म्हणता? तुकाराम महाराजांनी विचारलंय, भाऊ तुला खडखड करायची तर तिकडे करणारी, तू इथं माझ्याकडे कशाला आलास? आम्ही तुला विचारायला आलो का की भजन केल्यावर आमचा उद्धार होईल की होणार नाही? नाही ना. तिकडं कर ना घटपट, इथं आमच्या टाळात कशाला आला तू? तसं नाही हो महाराज. पण शेवट तुमचा उद्धार नको व्हायला. तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाबा, भगवंताची भक्ती करणारे, भगवंताची सेवा करणारी जी मंडळी आहे त्यांना संशय नाही. याचं एक कारण असं आहे का त्यांना सेवाच करायचे, त्यांना उद्धार लागतच नाही. त्यांना उद्धार लागतच नाही. ते जे तिथं जातात ते उद्धाराकरता जातच नाही. कशा करता जातात? सेवा करण्याकरता. आणि सेवा त्यांना मिळते, त्याच्यामुळे संशय यायचं काय कारण आहे? एकाला विचारलं का कुठे जातात रोज? म्हणलं शाळेत. परीक्षा जवळ आल्या वाटतं. हा, आणि मग तुम्ही पास होसाल का? तुम्हाला पास होण्याबद्दल काही? ते म्हणे आपल्याला काही शंका नाही. परीक्षा आलेली आणि शाळेत जातो आणि पास होण्याबद्दल शंका नाही कस काय? ते म्हणे मी पण टोल द्यायला जातो चपराशी. मग त्याला काय शंका येईल? ज्याला परीक्षा द्यायची त्याला काय राहील? शंका राहील. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला हे मोक्ष लागतच नाही पहिला एकतर, आम्हाला कशाला शंका राहील आमचा उद्धार होईल की नाही? म्हणजे तुम्हाला बद्ध राहायचंय का? तसा नाही भाव. एक भाग सांगितला त्याचा. तर आम्हाला म्हणजेच याची सेवा करणारे, यांची सेवा करणाऱ्याला उद्धाराचा संसंदेह नाही. का नाही? त्याचं कारण हे आहे की पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा. तर भक्ती करणाराचा अभिमानी परमात्मा. अभिमानी पांडुरंग अभिमानी आहे का? लोकांना तर अभिमान, लोकांनी अभिमान घेतलेला तर त्याला नाही चालत. त्याला मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा.
तिळभर जरी अभिमान झाला तरी त्याला सहन नाही होत. म्हणूनच त्या गोपींना यानं बोलवून घेतलं. ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची रात्र बनवली, त्यांच्या बरोबर खेळायला लागला. आणि कुठं त्यांना नुसता थोडा अहंकार झाला किंवा त्रैलोक्यामध्ये आम्ही काय आहोत, श्रेष्ठ आहोत, त्रैलोक्याचा पती आमच्या अधीन झालेला आहे. बस एवढा अहंकार झाला की झाला गुप्त तिथंच. म्हणजे लोकाला एवढा अभिमान झालेला सहन होत नाही. आणि तो मात्र कितीको अभिमानी आहे. पांडुरंग अभिमानी, पांडुरंग अभिमानी. भरतो प्रभू साक्षी निवास शरणम सुरोत, याला किती का अभिमान आहे. अभिमानी आहे का पांडुरंग? नाही महाराज, तो नाही अभिमानी. पांडुरंग जर अभिमानी असता तर चोखोबाऱ्यांच्या बायकोचं बाळात पण कसं केलं असतं त्याने. याला 1.5 टिपण पाठ राहत तर खालचा गालीच्या उठला वाटत नाही. हे आमची काम आहे का? नाही, तुमची नुसती स्पीकरवर उभं राहून फक्त म्हणायचीच काम आहे, बोलायचीच काम आहे. ही काम तुमची नाही, आम्ही करतो ना. म्हणजे थोडं एवढं असलं तर त्याला खालचं काम करायचं नको वाटतंय. आणि वेदातेही पडविता आद्य गुरु तू. महाराज तो धर्माच्या घरी काय काढतोय? पुष्ट काढतोय, झाडून काढतोय, अर्जुनाची घोडी धुतोय. गोरोबा काकाच्या घरी मडकी घडतोय, धनाची चाट्याची शेत पेरतोय. आणि तरी अभिमानी अशा प्रकारचं तुम्हाला वाटतं मुस्कडात नाही लावा तुमच्या. अभिमान आहे ना. तुकाराम तुम्हीच तो म्हणतो की पांडुरंग अभिमानी. पांडुरंग अभिमानी या शब्दाचा अर्थ आमचा त्याला अभिमान आहे. सेवा करायला लागला का तो म्हणतो हा माझा आहे, माझा आहे. हा कोणाचा आहे? माझा आहे. देव माझा म्हणतो. महाराज मी प्रश्न काय विचारला आणि तुम्ही उत्तर काय देऊ राहिले? माझा प्रश्न आहे की भजन करणाऱ्यांचा उद्धार होणार का? तुम्ही सांगता की हा होणार आहे, आम्हाला काही संशय नाही, कारण आमचा अभिमानी कोण आहे? पांडुरंग आहे. मग पांडुरंग अभिमानाचा उद्धार व्हायचा काय संबंध आहे? तुकाराम महाराज म्हणतात की बाबा पांडुरंगाने ज्याचा अभिमान घेतलेला आहे, देवानी ज्याला माझा म्हटलेला आहे, देवानी ज्याचा योगक्षेम स्वतःवर अशा प्रकारचा घेतलेला आहे. योगक्षेमम हाम्यहम. तो त्याच्या भक्ताचा उद्धार नाही करणार. महाराज भक्ती करणाऱ्यामध्ये ईश्वराचं जे मत आहे, वेदांताने ईश्वर मानलेला आहे, पण तो ईश्वर मानला म्हणजे मानलाय. वेदांताने ईश्वर मानलेलं आहे. तर ज्या ग्रंथामध्ये त्यांना हे अद्वैत सापडलेलं आहे त्याच ग्रंथामध्ये ईश्वराचं अस्तित्व वर्णन केलं असल्यामुळं यांना नाविलाज म्हणून तो काय करावा लागलाय? मानावा लागलेला आहे. उपास्य म्हणून नाही मानत, ते भागत्याग लक्षण करण्याकरता मानतात फक्त. मायावी आहे, खोटा आहे, अमका आहे, तमका आहे. ठीक आहे, आमचा देव तसा नाही ना. आमचा देव जगाचा मालक आहे. पंढरपूर पाठणेगा महाराज सार्वभौम, तो जगाचा मालक आहे, मालक. ते नाही हो, आम्ही कुठं नाही म्हणतो. आमचा प्रश्न उद्धाराविषयीचा आहे. त्याचंच उत्तर आम्ही दिलेलं आहे की आमचा अभिमानी कोण आहे? पांडुरंग आहे. पांडुरंग देवाने आमचा अभिमान धारण केला.
आणि मग उद्धार करायचा का नरकात घालायचं की पुन्हा जन्माला घालायचं, सर्वस्वी आम्ही त्याच्यावर भार टाकलेला आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाहिजे. आम्ही देवावर आमचा सगळा भार टाकलेला आहे, त्याच्यामुळं आम्ही निश्चिंत आहे. आम्हाला त्याची चिंता नाही, संशय बी नाही. पण तुम्ही त्याच्यावर भार टाकून असे निश्चिंत निसंदिग्ध झाले कसे काय? मग त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. तेषाम अहम समुद्धर्ता भवामि, मी त्यांचा उद्धार करणारा होतो असं भगवान म्हणतात. भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे, मी त्यांचा काय करतो, उद्धार करतो. आणि आमचा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. त्याच्यामुळे मग आम्हाला संशय यायचं काही कारणच, आम्हाला संशय घ्यायचं का? महाराज भगवंताची भक्ती करणार आणि हा संशयच घेऊ नये आपला उद्धार होणार आहे की नाही. हा संशय याच्यावर घ्यावा की आपण खरंच भक्त झालोय का नाही. भक्त म्हणून तर घेतोय आपण, म्हणूनच घेतोय का प्रत्यक्षामध्ये भक्तात लक्षणाने युक्त अशा प्रकारचं भक्त झालो की नाही एवढा पाहावं. मोक्षाकडे जायची गरजच नाही त्याला. भक्त झाला का त्याला मुक्त करण्याची जबाबदारी त्याची आहे. तुका म्हणे अशी नामाचा अभिमान म्हणून शरण तारी बळे. नामाचा अभिमान, त्याला त्याच्या नावाचा अभिमान आहे ना, त्याला त्याच्या नावाचा अभिमान आहे ना. महाराज धर्मराजाचं चरित्र सांगतात. धर्मराज ज्या वेळेला स्वर्गाच्या पंथाला चालले होते, कुत्रं होतं बरोबर, बऱ्याच लांब पर्यंत ते आला. स्वर्गापर्यंत आला ते. आता दरवाजा उघडला. धर्मराजांची साधनच तसे होते की त्यांचा दिव्य इकडच देह काय इकडच काय झाला होता, दिव्य अशा प्रकार झाला. पुराणामध्ये अनेक संशय येतात, वेगवेगळे वर्णन असल्यामुळं जसं वेदांतामध्ये समाधान होतं भक्तिशास्त्रामध्ये तसं पौराणिक कथेमध्ये काही होत नाही. सदेह स्वर्गाला कस काय गेला वा, जाता येतं का? पण जे मला सांगायचंय त्याच्या दृष्टीनं ते गेले. इंद्राने दरवाजा उघडला, मध्ये जायला लागलं, ते कुत्रं यायला लागलं बरोबर का, इथून तिथून बरोबरच होतं. ते सांगितलं ते कुत्र्याला येऊ देणं गेलं. ते म्हणे का, ते म्हणे कुत्र स्वर्गात, कुत्र स्वर्गात. कुत्रे स्वर्गात आल्यानंतर इकडे राज्य कोणी चालवायची? कमाल झाली धर्मराज तुमची, एक स्वर्गात. कुत्र स्वर्गात राहत. धर्मराजांनी सांगितलं पण ते माझ्या बरोबर आलेले. 10 पाऊल जरी बरोबर चालला तरी तो आपला सखा होतो, मित्र होतो. आणि मी त्याला सोडून मी कसं काय येणार आहे? त्याला जर तुम्ही घेऊ शकत नसाल तर मग मी स्वर्गात येणार नाही. महाराज बाहेर नाही गेले धर्मराज. त्याच्याकरता त्याचा काय गेला, स्वर्गाचा त्याग केला. स्वर्गाचा ती परीक्षाच होती ती त्यांची, पण त्याग केला कारण त्याला त्याचा अभिमान होता. मोठी माणसं ज्या वेळेला एखाद्याला माझा म्हणून स्वीकारतात त्यावेळेला असे वाऱ्यावर नाही सोडत. त्याला वाऱ्यावर सोडत असतील तर ती मोठी नाही, मग ती काय नीच आहेत. पांडुरंगाने अभिमान धारण केलेला आहे. आणि मग तो कसाही असला
तरी त्याचा काय करतो? उद्धार. बळे शब्द वापरलाय, बळे म्हणून शरण तारी बळे. जे शरण आलेले आहेत त्यांना आपल्या ताकदीनं तारतो. आपल्या ताकदीनं ते जर योग्य नसतील तर त्यांना योग्य बनवतो आणि त्यांचा उद्धार करतो. तो अभिमानी, तो भक्ताचा काय? अभिमानी. अभिमानी पांडुरंग अभिमानी, जीवदानी कोवसा. उदार हा जगदानी. पांडुरंग अभिमानी, तुळशीदळ पाणी चिंतनाचा भुकेला. कोण पांडुरंग? जीवदानी पांडुरंग, कोवसा पांडुरंग. ही पांडुरंगाची काय आहेत? विशेषण आहेत. विशेषण. सगळ्या जगाला जीवाचं ज्यांनी काय केलं? दान केलं. दान. परमात्माच जीवरूपाने या शरीरामध्ये काय होतो? प्रविष्ट होतो. म्हणजे त्यांनी जर दान दिलं नसतं तर नुसतीच जड सृष्टी झाली असती. नुसतेच सगळे जड असते तर मग काय कामच होतं? भगवंतानी जीव स्वरूपाचं, स्वतःच्या स्वरूपाचं दान केलं. जीवदान किंवा सगळ्या जीवाला दान देणारा जीवदानी. कोवसा अत्यंत कृपा करण्यामध्ये जो काय कोमल आहे, कोमल कोळा आहे, सुकुमार आहे परमात्मा. तर अशा प्रकारचा हा पांडुरंग परमात्मा आमचा अभिमानी आहे. आणि मग त्याच्यामुळे आम्हाला काही संशय वगैरे नाही बा. अरे उद्धाराचा तर संशय नाहीच नाही, पण प्रारब्ध कर्मामुळं जर विपत्ती आल्या आमच्यावर तर त्या विपत्तीचं सुद्धा आम्हाला भीती वाटत नाही, कारण त्याच्यातूनही हा काय करतो? सोडवतो. तुम्हाला तर विपत्ती तर भोगावंच लागत आहे ना, आम्हाला विपत्तीचा सुद्धा ताण नाहीये. बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी राखा. बुडता जळी. आम्ही पाण्यात बुडायला लागलो, परत आम्ही पांडुरंगाचा धावा करतो आणि पांडुरंग आम्हाला त्याच्यातून काढतो. पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो हो ने देशीन अडघाली सुदर्शन. बुडता जळी जळता आगी. आगीमध्ये जळत असताना अशा प्रसंगी तो राखतोय. प्रल्हादाचे वगैरे अनेक त्याच्याकरता काय आहेत? दृष्टांत आहेत. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, हा पांडुरंग एवढा आमचा अभिमानी आहे की आमच्या करता सतत त्याच्या पोटामध्ये कृपा असते. कृपा. आणि तो वागवतो. तो काय म्हणे? आम्हासाठी कृपा पोटी वागवी. महाराज भक्ताकडे पाहत असताना केवळ त्याच्या कर्म म्हणून नाही पाहत, कर्माबरोबर त्याच्या पोटात काय असते? भक्ताकडे पाहताना तुम्ही पहा, एखाद्या आपण डॉक्टरकडे गेलो का तो डॉक्टर आपल्याकडे नसतो पाहत, रोगाकडे पाहतो. डॉक्टर कशाकडे पाहतो? रोगाकडे पाहतो. एखाद्याला बेंड झालेला आहे, अलीकडे सध्या बेंडाने बहुतेक राजीनामेच दिले नाही का? नाही होत बहुतेक सहसा. पूर्वी लय बेंड व्हायची आहे की नाही? जास्त होत होती पहिली खरूज बेंड. बहुतेक आई जरा शांत झाली काय की आता. खर्चाचा आणि बेंडाचा कोणाचा संबंध आहे? आईचा. हसायचं नाही, उद्या सुरू होत बरं का, मी सांगून देईन. मग नाईटे बेंड खर्च तर ते बेंड आणि त्यातल्या त्यात शिरावर जर बेंड झालं, बहुतेक बेंड असं इथं कोपरावर तरी जांघ्यात तरी इथं पिंडरीला अशा ठिकाणी ते व्हायचं. शिरावर झालं ना चांगलं असं टप्पू जर झालं ना असं मस्त वाटत महाराज. तसे काही दुखणे चांगलेच बर का, कारण एक तर दुखणं आलं का लोकांची सहानुभूती आपोआप प्राप्त होते. लगे किती बी बोलणार असला तरी, भाऊ कसं वाटतं रे तुला, मस्त गोड बोलत हे. येताना रिकाम्या हाताने येत नाही, पण मोसंब्या सफरचंद काही काही घेऊन येते. म्हणजे सगळ्याला नाही येत, नाही येते हो. त्याच्या जवळची माणसं येतात ना,
काही काम करू देत नाही, सकाळी कोणी उठू येत नाही, त्याला नका उठू, त्याचं दुखत आहे. म्हणून तो एक जणांनी कोणीतरी म्हटलेलं आहे, आजार जैसा आराम नहीं, बीमारी जैसा आराम नहीं, लेकिन मरने का डर है. नाही तर खरंच मजा राहते. पण आळशी माणसाला तर रोग लयच उपकारी. आंघोळ करायचा ताप नाही, याला अगोदरच आंघोळ करावी नाही वाटत, ताप आला मग तो गेला आंघोळीचा ताप. कुठून आपलं लांबलं बेंड बेंड बेंड. तर मग पण गेले रोगाकडे, ठस 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 करता वैद्य याच्यात पू झालाय. ठस ठस करता म्हणजे काय झालंय, पू झालाय. पू काढल्याशिवाय ठस ठस थांबणार नाही. आणि मग पू काढण्याकरता काय करावं लागतं, पिळावं लागतो महाराज. ते पिळावं लागत, त्याला म्हणतात तुम्ही धरा याला. घरच्या माणसाला धरायला येते, पोरगोते असं आरडतं मला, कचा 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 पिळीत होतो, वेंदा बाहेर काढतो. त्याच्याच पोराला बेंड झालं, त्याच्याच पोराला काय झालं, बेंड झालं. तर मग त्याच्या पोराकडे पाहत असताना नुसत्या बेंडाकडे नाही पाहत, मग त्याच्या आपला पोरगा ही भावना त्याच्यामध्ये राहते. तर बेंडाचा तर इलाज करतो असतो, पण आपला पोरगा ही भावना ठेवून करतो. तसं भक्ताच्या कर्माचं फल देत असताना एवढा आहेच फरक. किती बी जरी तो समोहम 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 जरी केलं ना त्याने, तरी काय असं तुम्हाला कसं वाटतंय, आहेच थोडं. आता आपल्याला अनुकूल असल्यामुळे उगाच कशाला आपण त्याचं हे काढायचं पुढं. लगेच पुढंच तो म्हटलाय, समोहम सर्व भूतेषु न मे द्वेषो सिनप्रिया ये भजनते तुमाम भक्त्या. बस लगेच सुपळ वाट काढून ठेवली कायद्याला. हुशार राहते लोक कायदे करणारे. कायदा केला तरी उद्या तो आपल्याला अडचणीत येणार नाही असंच कायदा करून ठेवते. तसं मोहम नाही कायदा करत. तर आमच्या करता सतत त्याच्या पोटामध्ये कृपा असते, कृपा. आणि मग ज्याच्याविषयीची आत कृपा आहे महाराज, तो त्याच्याकरता कशाचाही त्याग करायला तयार असतो. हे नियमन बियमन सगळे मोडून टाकतो तो. त्यानं प्रतिज्ञा केली होती, मी कशा हातात शस्त्र धरणार नाही. जेव्हा अर्जुनाला पाहिलं काय ती प्रतिज्ञा दिली बाजूला फेकून आणि पळाला भीष्मावर चाक घेऊन. तर कारण कृपापोटी वागावे, कृपापोटी. महाराज किती शांताई असेल, पण तिच्या पोराला जर प्रत्यक्ष कोणी त्रास द्यायला लागला तर मग ती कधीच काय करणार नाही, सहन करणार नाही. कारण त्याच्याविषयी तिच्या पोटामध्ये कृपा असते. तसं आमच्याविषयी याच्या पोटामध्ये कृपा असते. आणि म्हणून तो आमच्याकरता अवतार याला घेतो, अवतार धारण करतो. आम्हासाठी अवतार होय. उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. तेव्हा तो काय म्हणे, आम्हासाठी कृपापोटी वागवी पांडुरंग अभिमानी जीवदानी कोसा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.